या दृष्टीने सरकार काम करत आहे। बाजू योजनेचे पैसे बंद केले आणि म्हणून त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून फसव्या घोषणा देणे बंद करा। आणि 3 हप्ते ज्या ठिकाणी आम्ही कशासाठी आलो चला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी मानधनवाढ आणि पेन्शन देण्याबाबत आश्वासन 25 जानेवारीला दिलं। या अंगणवाडी महिलांनी 52 दिवस संप केला होता आणि यांनी आश्वासन दिलं की ग्रॅज्युटी देणार, पेन्शन देणार, मानधनवाढ करणार। 8 महिने लोटत आहे, 8 महिने एकाही मागणीची पूर्तता झाली नाही आणि म्हणून आज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या वतीनं जेल भरो कार्यक्रम केला गेला। गडचिरोली जिल्ह्याच्या जवळजवळ 1,500 महिला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आल्या होत्या आणि 2000हून जास्त चंद्रपूरच्या देखील महिला होत्या। हे आंदोलन याच ठिकाणी थांबणार नाही, पुढे गावागावात जाऊ आणि यांच्या फसवेगिरी कशी आहे हे जनतेला दाखवून देऊ। आज या ठिकाणी सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं जेलभरो आंदोलन आहे। खरं तर एक महिला म्हणून महिलांना स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन भांडा लागत आहे, ही खऱ्या अर्थानं खेदाची बाब आहे। आणि त्यांच्या प्रमुख 3 मागण्या आहे की मानधनात वाढ करण्यात यावी, पेन्शन त्यांना लागू करण्यात यावं आणि ग्रॅज्युटी त्यांना मिळावी। आपण बघितलं असेल, मी आमदार असताना आदरणीय सुभाष भाऊ या ठिकाणी आहे, मी आता खासदार झाल्यावर अनेकदा आम्ही कायम त्यांच्या सोबत होतो। प्रत्येक त्यांचे आंदोलन असतील, मोर्चे असतील, वारंवार मंत्र्याकडे पाठपुरावा करायचं काम देखील आम्ही या ठिकाणी केलं आणि हे करत असताना नक्की त्यांच्या हक्काचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे। आजही आपण बघत आहात की 10,500 रुपये त्यांचं जे मानधन आहे त्यातले फक्त 4,500 रुपये यांना अंगणवाडी सेविकांना आणि 2,2500 रुपये मदतनीसला मिळत आहे आणि यात केंद्राचा आणि राज्याचा जो वाटा आहे तो पूर्ण वाटा हा महिलांना मिळाला पाहिजे। यासाठी या भागाची खासदार म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या माता भगिनीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायची वेळ येईल, मी खासदार म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करेन।